स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तता सदा संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया तया भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पुरवोन अंतिदावेती सुरभुवन ते जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणाशी भाषण न करीती कवणाचे गृहान जाती दृष्टोत्तरे जनताडिती तरी क्रोधे नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांचे वाटते चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगलवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोट्टा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशय्या करोन तियेवरी केले शयन ऐसे नवर देखोन लोटांगण घाली तसे अंतरी पडली खून येती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले अष्टभावे दाटोन माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडी पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकळ ब्रह्मांड नायका कृपाघना भक्तपालका पापताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जळले तैपासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणे हसत कुटील जन तयांते वेड्याच्या नादी लागला संसार यांनी सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करोना करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तर बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊन सावधान चित्त देऊन ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापते ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखा सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलिले भिवू नको यासमयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एक सर्पावरी गोंडोळीनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणे माता ठेवी स्वामीचरणी प्रमाश्रू नयनी वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेशी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे असो तो बसप्पा भक्त संसार सुख भोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप अत्यादरे पापतापा निदैन्य
ज्यांचे दर्शन निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती। पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करोनिया स्थिर सादर होऊन ऐकावे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु।